नाशिकमध्ये सुद्धा महायुतीत बिनसल्याचं आता दिसतंय। नाशिकमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती होतीये। विश्वास ठेवून आम्ही भाजपची वाट पाहिली असं वक्तव्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलेलं आहे। तुम्ही कंडिशन घालून दिल्या तर त्याच्यात आम्ही त्यांनी आम्हाला जर 10 जागा देऊ केल्या तर आम्ही 15 मागू का 20 मागू हा प्रश्न नंतरचा होता, पण महायुतीत लढण्याच्या संदर्भातच कुठं चर्चा करायला त्यांची तयारी नव्हती, म्हणून हा प्रसंग त्या ठिकाणी होता। आम्ही विश्वास ठेवला होता आतापर्यंत की बाबा आपण महायुतीत लढू। त्यांच्या मनात काय असेल माहित नाही, कदाचित त्यांना आम्ही असलो नसलो तरी काही फरक पडणार नसेल म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला असेल। आम्ही आतापर्यंत जे आहे जसं झिरवाळ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत भारतीय जनता पक्षाबरोबर जे आहे 2-4 दिवसामध्ये जे आहे आमच्या वाटाघाटी सुरू होत्या। त्या सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची वाट बघितली, परंतु आम्हाला तिथून काही तसा सकारात्मक रिस्पॉन्स न आल्यामुळे आम्ही आणि उद्या शेवटचा दिवस असल्यामुळे आम्ही मग आता आज निर्णयात पोहोचलो की आता आम्ही दोघं मिळून जे आहे युतीने जे आहे आम्ही लढणार आहोत। मुंबईतल्या दहिसरमध्ये विनोद घोसाळकर यांच्या मुलाला संधी देण्यात आलेली आहे। सौरभ घोसाळकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। प्रभाग क्रमांक 7 मधून सौरभ घोसाळकर यांना उमेदवारी मिळालेली आहे। तर अभिनेत्री निशा परुळेकर यांना प्रभाग क्रमांक 25 मधनं भाजपनं उमेदवारी जाहीर केलेली आहे। भाजपकडनं आता निशा परुळेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत। प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री म्हणून निशा परुळेकर या परिचित आहेत। भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठच्या सहसंयोजक म्हणून त्या काम करतायत। तर तिकडे पनवेलमध्ये मात्र महायुतीचा तिढा अखेर सुटलेला आहे। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआय एकत्रित निवडणूक लढणार आहे। भाजपला 71 जागा, शिवसेनेला 4 जागा, राष्ट्रवादीला 2 तर आरपीआयला 1 जागा पनवेलमध्ये आता देण्यात आलेली आहे। त्यामुळे पनवेलमधला जागा वाटपाचा महायुतीचा तिढा आता सुटलेला आहे। टोटल सीटिंग आहे 78, त्यांचे स्टँडिंग आहे 66, त्यातनं गेले तर राहिले किती 12। तर 12 मधून आम्हाला 4 दिले, म्हणजे 32% जागा वाटा आम्हाला दिला। म्हणजे काहीतरी आमचे नेते आमच्यामुळे नाही दिलं गेलं की आमचे नेते ह्या महाराष्ट्रामध्ये काही काम करतात। याच अनुषंगानं विधानसभेला, लोकसभेला आम्ही त्यांच्यासोबत काम केलं, त्याची आमची परतफेड म्हणून आम्हाला सन्मानपूर्वक जागा मला वाटतंय या निवडणुकीमध्ये दिल्या। त्यामुळे समाधानी जगात कोण नसतो, पण जे भेटतंय त्यात समाधान मानण्याचा आम्हाला आनंद आहे। कुठल्या जागा सोडाव्यात, कुठल्या जागा लढवाव्यात याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्षाचं आपापलं एक मत होतं। त्याच्यातून एकमत करणं हे काही अंशी कठीण होतं। आमच्यासारख्या पक्षाला जिथे 51 जागा निवडून आलेल्या, नंतर भाजपच्या मध्ये ज्यांचा समावेश झाला असे एकूण 65 जण भाजपच्या बरोबर होते। आता या निवडणुकीमध्ये आमच्या बरोबर 66 एकूण निवडून आलेले नगरसेवक असतील राष्ट्रवादीचा पकडला तर त्यामुळे या सगळ्यामध्ये चर्चा होणं, एकमतावर येणं त्याला काहीसा वेळ लागतो, पण आता एक आनंदाची बाब आहे की हे सगळं जुळलंय आणि महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो। सोलापूरमध्ये ठाकरे सेनेतील धुसफूस आता चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय। निष्ठावंतांकडनं जिल्हा प्रमुख अजय दासरी हटावची घोषणा करण्यात आलेली आहे। अजय दासरी अंधारात उमेदवारी अर्जांचं वाटप करतायत असा आरोप निष्ठावंत शिवसैनिकांनी केलेला आहे। अतिशय हेकट आणि नालायक माणूस आहे, दुसऱ्या शब्दात त्याचं वर्णन करणं शक्य नाही। जे निष्ठावंत कार्यकर्ते होते, सक्षम कार्यकर्ते होते, सक्षम प्रभाग होते, त्या प्रभागातल्या उमेदवारांची उमेदवारी जाणून बुजून फक्त ते लोक शिवसेनेला मानतात, अजय दासरीला मानत नाहीत। म्हणून ह्या अजय दासरीने चांगल्या निष्ठावंत लोकांच्या उमेदवाऱ्या नाकारल्यामुळं शहर उत्तरमध्ये अक्षरशः असंतोष पेटलेला आहे, वणवा पेटलेला आहे। आणि आम्ही आमच्या सर्व पदांचे राजीनामे सन्माननीय अनिल कोकरे साहेब यांच्याकडे पाठवत आहोत। मी आज फॉर्म भरायला चालली होती तर त्यावेळेस मला त्यांनी म्हणले की मी ताईंना फोन केला, अस्मिता ताईंना, ताई मला फॉर्म भरायचा आहे, AB फॉर्म कधी देता, तर थांब जरा आणि विचार करायला तुला 12:30 वाजेपर्यंत सांगते। ज्यावेळेस मला कळालं की माझं तिकीट ह्याने विकलंय, ही अजय दासरी काँग्रेसमधून आलेला माणूस आहे,
त्यांनी शिवसेना संपवायला चाललेलं आहे. आमच्या पक्षप्रमुखांना एवढं सांगणं आहे की अजय दासरीला हटवा, नाहीतरच शिवसेना आपली बचावते, शिवसेनेतली, नाहीतर सोलापूरची शिवसेना ह्यांना नष्ट करायला आलेला आहे. शिवसैनिकांचा अधिकार आहे. शिवसैनिक अधिकारानं माझ्यावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहे, परंतु जास्तीत जास्त शिवसैनिकांना सामावून घेण्याचा प्रयत्न मी आणि माझ्या समितीनं सर्वांनी मिळून आम्ही घेतलेला आहे. 30 जागा म्हणजे बाकीच्या 70 ते 80 जागांमध्ये 70 जागांमध्ये जी नाराजी आहे ती माझी पण तीच नाराजी आहे. जड अंतःकरणाने केवळ भारतीय जनता पार्टीसारख्या राक्षसाला पराभूत करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.